अवघे काही तास शिल्लक राहिले, काही वेळ, काही मिनिटं शिल्लक राहिले, काय भावना आहेत, का उत्सुकता? मला असं वाटतं काही मिनिटं शिल्लक राहिले तर आपल्या सगळ्यांच्या भावना आपण थोड्या आवरून काय नेमकं होतं ते पाहूया. बरोबर आहे. मात्र उत्सुकता राहिलेल्या आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे पार्ट ऑफ द पॉलिटिक्स ना, की आरोप प्रत्यारोप होणारच. त्याच्याकडे मला वाटतं कोणी इतकं सिरियसली बघण्याची गरज नाही आहे. निकाल आहे, ज्याला अध्यक्ष महोदयांना जज म्हणून तो एक निकाल घ्यायला सांगितलेला आहे. अँड इट इज लाईक कोर्ट, की जे हेअरिंग होत होतं ते कोर्टसारखंच होत होतं ना. सो वी शुड रिस्पेक्ट इट. सो आरोप प्रत्यारोपवर आत्ता बोलण्याची संधी नाही आहे, आता जस्ट अबाउट टू कम, राईट. मात्र जर पाहायला गेलं तर वेगवेगळे नार्वेकरांची भेट मुख्यमंत्री आताच मला वाटतं केसरकर साहेबांनी उत्कृष्ट असं उत्तर दिलेलं आहे की अधिवेशनाच्या काळामध्ये सगळे विरोधी पक्षातली लोक अध्यक्षांच्या केबिनमध्ये जात होते, त्यांना भेटत होते, तर त्याचा अर्थ ते निकाल त्यांच्या साईडनी लावण्यासाठी जात होते का? नाही. कामं आहेत, अध्यक्ष आहेत, जातात भेटायला. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष भेटणं ही एक मला वाटतं स्वाभाविक गोष्ट आहे. त्याला इतकी हवा देण्याची गरज नाही. थोडाच वेळ राहिलेला आहे, तुम्ही सुद्धा एकत्र बाळासाहेब भवनवरून आता विधान भवनाकडे जात आहे, काय नेमकं सांगण्यात आलं? काही नाही, फक्त तिथे या म्हणून सांगण्यात आलेलं आहे, बाकी काही नाही. मला निकाल काही माहिती नाही आहे. जो निकाल असेल तो स्वीकारण्याची माझी तयारी आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर यामिनी जाधव यांचं सुद्धा नाव निकालामध्ये आहे आणि ते सुद्धा आता विधान भवनाच्या दिशेने निघालेलं आपल्याला पाहायला मिळते. ही संपूर्ण दृश्य आहेत बाळासाहेब भवनाच्या आज परिसरातील. कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खरं तर पाहायला गेलं तर मोठी पोलीस बंदोबस्त या संपूर्ण परिसरात लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या संख्येनं पोलीस जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर अवघे काही मिनिटं शिल्लक राहिलेले, काही मिनिटानंतर जर पाहायला गेलं तर नेमका निकाल काय येणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. जे बाळासाहेब भवनला जे आमदार आणि मंत्री होते ते आता सध्या विधान भवनाच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रोड्युसर दिनेश दिवेस, नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.